हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भावनाज युनिवर्स 24. आणि सकाळ झालेली आहे. सकाळचे 6:07 झाले होते. तर मागे 3-4 दिवसापासून व्हिडिओ पडलेला नाही, तर त्यासाठी क्षमस्व. आणि आपण पुढचा व्हिडिओ शूट म्हणजे हा आधीचा व्हिडिओ शूट केलेला आहे, बट हा थोडासा लेट टाकलेला आहे कामानिमित्त. तर सकाळ झाली होती, 6:07 झाले होते. आणि माझं थोडंसं काम बाकी राहिलं होतं, जे की ब्लाऊजचं नाव वगैरे सेट करणं. तर तेच मी करत होते. इथे तुम्ही पाहू शकता ब्लाऊजवर थोडंसं काम झालं आहे आणि थोडंसं राहिलं आहे. तर तेच नाव मी सेट करून घेत होते. काही ब्लाऊजला हुक लावल्या होत्या, काहीच्या बाकी होत्या. तर इथे पाहू शकता तुम्ही सकाळचा म्हणजे बराच लेट झालेला आहे. आणि राहिलेलं काम जे होतं, जे की ब्लाऊजचं राहिलेलं ते पूर्ण करते मी. आणि इथे पाहू शकता सकाळचे 6:18 झालेली आहे. आणि हे जे नाव राहिलं होतं बाकी, तर ते मी उरलेलं कंप्लीट करून घेतलेलं आहे. आणि बॅक साईडला जो कागद आपण लावला होता पेपरचा, तो मी काढून टाकला आहे आणि थोडंसं सुकवायला ठेवते नाव. नमस्कार. आणि आपला व्हिडिओ कंटिन्यू करूयात. आहे तुमचं आपल्या भावनाज युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. हे पाहू शकता इथे मी कटिंगला ब्लाऊज काढलेत लाईट नसल्यामुळं. तर हे ब्लाऊज मला अर्जंट द्यायचे आहेत, 3 ब्लाऊज. प्लस माझ्याकडे या साड्या आहेत पिकोफॉलला. ह्या जवळजवळ इतक्या साड्या मी ह्या पिकोफॉलला आत्ता काढून ठेवल्यात. लाईट आल्यानंतर लगेच मी या साड्या करायला घेणार आहे. बऱ्यापैकी साड्या आहेत, ह्या सगळ्या आज झाल्या पाहिजे. त्यानंतर मी जे ब्लाऊज स्टिच केलेत ना काल, हे तुमच्याशी सगळे दाखवते मी तुम्हाला कसे स्टिच केलेत ते. आणि हेही ब्लाऊज मी स्टिच केलेले आहे, डिझायनर आहेत, तर तेही तुमच्याशी शेअर करते. तर व्हिडिओला कनेक्ट राहा. आणि तुम्हाला मी दाखवते मी कोणते ब्लाऊज स्टिच. ह्या कॉर्नरला हे जे ब्लाऊज आहेत ना, तर हे ब्लाऊज जवळजवळ वटपौर्णिमेच्या म्हणजे आधीचे होते. वटपौर्णिमा नाही, तर मला लग्नसराईमुळे ब्रायडल ब्लाऊज होते स्टिच करायला. तर ते ब्रायडल ब्लाऊज असल्यामुळे मी हे ब्लाऊज जरा मागे ठेवले होते कटिंग केलेले. आणि काय होतं, मध्ये 2 दिवस आजारी असल्यामुळं ब्लाऊजचं सगळं म्हणजे हेच झालं नाही. तर त्या 2 दिवसामध्ये हे सगळे ब्लाऊज कव्हर झाले असते, बट मी आजारी असल्यामुळं काम थोडंसं पुढं लोटलं गेलं. आणि जरीही आजारी होते तरी मी आजारी होते ना, तरी मी आरीवर्कचे ब्लाऊज कंप्लीट केले होते, ब्रायडल ब्लाऊज. तर ते ब्लाऊजचे सुद्धा व्हिडिओ मी पुढे जोडून देईल, कारण ते आरीवर्क वगैरे करताना मी रील्स वगैरे काही शूट केले होते. आणि काम इतकं होतं त्यामुळे रील्स वगैरे शूट करायला पण वेळ मिळाला नाही. तर मी जे ब्लाऊज स्टिच केलेले आहे ते तुमच्याशी शेअर करते. तर हे 2 ब्लाऊज जे आहेत हे मी डिझायनर स्टिच केलेले आहे. एक मिनिट. इथे पाहू शकता, हे पहा नॉड लटकन आहे. आणि इथे ना मी असं पानगळा घेतलेला आहे आणि हे पोटली बटन टाकलेले आहे. इथे पाहू शकता. तर इथे ना लेस लावायची आहे, म्हणजे सिल्वर कलरची एकदम अशी बारीक नाजूक लेस लावणार आहे. हा पानगळा आहे, सिम्पल नॉड लटकन आहे. बाहीला या पद्धतीने हे मण्यांची लेस आहे, 3 मण्यांची लेस लावलेली आहे मी बाहीला. आणि हा पण ब्लाऊज एकूण ताच्या लग्नासाठीचाच होता, म्हणजे लग्नाचे जे ब्लाऊज स्टिच केले त्यांच्या घरचाच होता हा सुद्धा ब्लाऊज. तर हा ब्लाऊज आहे सेम त्याच कस्टमरचा. हा एक ब्लाऊज आहे, जो की ब्लाऊज थोडासा असा चेरी कलरमध्ये येतोय. हे पहा, फ्रंट साईडला कटोरी आहे, तो पण आधीचा ब्लाऊज पण कटोरीच आहे. आणि हा सुद्धा ब्लाऊज कटोरी आहे फ्रंट साईडला. अजून पाहू शकता फिनिशिंग वगैरे ब्लाऊजची एकदम सुपर आहे. आणि बॅक साईडला त्यांनी इथे कमरेला अशी लेस लावायला, हे पहा कमरेला अशी लेस लावली होती. बाहीलाही या पद्धतीने गोल्डन कलरची लेस लावलेली आहे, शॉर्ट बाही ठेवलेली आहे. आणि बॅक साईडला नॉड लटकन. आणि ही जी लेस होती ना माझ्याकडे, तर त्यांना ही लेस आवडली तर त्यांनी लावायला सांगितली. तर या पद्धतीने हा डीप गोल गळा घेऊन हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे. आणि त्यानंतर त्यांच्याच घरचे जे एक साधे सिंपल कटोरी ब्लाऊज होते सासूबाईंचे, तर हेही ब्लाऊज आपण स्टिच केलेले आहे. इथे पाहू शकता कटोरी ब्लाऊज आहे, सिंपल, काही फार असे म्हणजे हे ब्लाऊज नाही. तर सिंपल ब्लाऊज आहेत कटोरी, हे या पद्धतीने आहे. आणि इथे पहा ब्लाऊज स्टिच करून झालेले आहे. हे कटोरी ब्लाऊज आहे. त्यानंतर सेम
तेच कस्टमरच आहे. हे पण एक कटोरी ब्लाऊज आहे, सिंपल बॅक साईडचा डीप गळा. सगळ्या ब्लाऊजचे डीपच गळे आणि सगळे ब्लाऊज कटोरीच होते. तर इथे मी काल ना फास्ट शिवून ठेवले फक्त, पण एवढे व्यवस्थित हुक वगैरे नव्हते लावले, म्हणजे जोडून नाही ठेवले. आणि आपल्या त्यांच्या काही 7-7.5 8 इंच काही ते स्लीव्ज होत्या त्या शिवल्या. हा एक आहे. तर हा पण एक 29 तारखेला लग्न असल्यामुळे जरा ब्लाऊज मला 2-3 दिवस आधी तरी द्यावे लागतात. आणि ऐन टायमाला जर लग्न असलं तर त्यांना फिटिंगचा काही प्रॉब्लेम आला तरी मग आपलीसुद्धा धावपळ होते, कारण आपण हातातलं काम सोडून त्यांना फिटिंग करून द्यायचं म्हणजे खूप हे होतं. आणि नेहमी असं होतं माझ्यासोबत तरी, एखादं जर ब्लाऊज अर्जंट आलं आणि त्यांना जर फिटिंगचा प्रॉब्लेम होता, सहसा प्रॉब्लेम हा फिटिंगचाच येतो. ब्लाऊज कधीच बिघडत नाही, कोणत्याच टेलरचं कोणतंच ब्लाऊज बिघडत नाही. क्वचित असे टेलर असतील की त्यांचे ब्लाऊज बिघडत असतील. ब्लाऊज कोणाचेच बिघडत नाही, फक्त फिटिंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो. एक तर लूज होईल किंवा फिट्ट होईल, यापेक्षा जास्त काही होत नाही ब्लाऊजला. जे प्रोफेशनल टेलर आहेत त्यांच्याकडून तरी कधीच चुकत नाही ब्लाऊज, फक्त लूज किंवा फिट्ट होतं. पण मग गिऱ्हाईक लगेच बोलून जातं की नाही ब्लाऊजच बिघडलं. तर ब्लाऊज बिघडत वगैरे असं काही नाही. तर हे पहा, हे फ्रंट साईड कटोरी आहे ब्लाऊज आणि डीप गळा आहे याचासुद्धा. सिंपल लग्नाच्या साडीवरचा ब्लाऊज आहे हा. त्यानंतर हा आहे त्यांचा हळदीचा ब्लाऊज. तर सेम एकाच कस्टमरचे 5 ब्लाऊज आणि त्यांच्याच घरातले सुनबाईचे 2 ब्लाऊज, या पद्धतीने ब्लाऊज होते. आणि मी कटोरी ब्लाऊजची शिलाई तुम्हाला सांगितलेली आहे किती घेते मी. तर मी कटोरी ब्लाऊजची शिलाई 200 रुपये घेते आणि डिझाईन वगैरे असेल तर त्याचे 50 रुपये एक्स्ट्रा चार्जेस ठेवते. हे आहे कटोरी ब्लाऊज सिंपल हळदीच्या साडीवरचं, सिंपलच आहे सगळे ब्लाऊज. हे पहा सिंपल आहे. आणि मी ना काल स्टिच केले आणि असेच ठेवले, कारण लाईट गेली होती आणि अंधार झाला. तर सेम घरातल्या एकाच कस्टमरचे बरेच सारे ब्लाऊज असल्यानंतर असं होतं, फिटिंगचं वगैरेचे प्रॉब्लेम जर आला तर आपल्यालाही वेळ पाहिजे. त्यामुळे कस्टमर जर घरी ब्लाऊज घेऊन जाऊन ट्राय करणार असेल तर त्यांना रिकमेंड करा, त्यांना सांगा घरी नाही इथंच ब्लाऊज ट्राय करून पहा. कारण काय होतं माहिती का, कधीतरी नाही, माझ्यासोबत तर बऱ्याच वेळेस असं झालं आहे की ब्लाऊज आहे ना कस्टमर इथं ट्राय करून पाहत नाही आणि घरी गेल्यानंतर ब्लाऊज त्यांना खूप खास येतं. नाही असं नाही, ब्लाऊज त्यांना येतं, व्यवस्थित घालतात त्या. आणि प्रत्येक ठिकाणी नाही सांगत मी असं असेल म्हणून. हे पहा, हे ब्लाऊज आहे त्यांचं. तर अशा पद्धतीने त्यांचे 5 ब्लाऊज स्टिच केलेले आहे. आणि म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी नाही सांगत असं की ब्लाऊज बिघडल्यानंतर म्हणजे कस्टमर पण काही ठिकाणी असं होतं, काही ठिकाणी तर काही जे लेडीज आहेत ना त्यांना पैसे द्यायचं जीवावर आलं किंवा कमी पैसे घ्यावे समोरच्यांनी ते ठरवून एक गेलेले असतात. आणि ब्लाऊज घरी घालून पाहिलं की सांगतात त्या, माझं ब्लाऊज बिघडलं, मला आलं नाही. आणि पाहायला गेलं तर नंतर कधीतरी होईना त्यांच्या अंगावर आपल्याला ते ब्लाऊज दिसतं. तर अशा वेळी काय करायचं आहे, आणि ते भलेही म्हणत असेल की आम्ही घरी ट्राय करून पाहू, तर तुमचे विश्वासू असतील त्यांचा भाग वेगळा आहे, म्हणजे ते त्यांचं काही नाही एवढं. बट नवीन कस्टमर असं आलेलं तुम्हाला जर बार्गेनिंग करत असेल आधी आणि नंतर सांगत असेल आम्ही घरी ट्राय करू, तर प्लीज त्यांना घरी ट्राय करायला सांगू नका. त्यांना इथे दुकानातच ट्राय करायला लावा, शॉपमध्येच ट्राय करायला लावा. म्हणजे ब्लाऊजला जरी काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला लगेच समजतो, आपण त्यांना तो सॉल्व करून देतो. घरी गेल्यानंतर बऱ्याच कस्टमरचं असं होतं, ब्लाऊज आलंच नाही आणि काही उपयोग नाही झाला ब्लाऊज शिवून असं बोलतात. आणि त्यांना ब्लाऊज छान आलेलं असतं, नंतर त्यांच्या अंगावर ते ब्लाऊज दिसतं, पण पैसे द्यायचे नसले का त्यांचे असे हे असतात. तर हे खरं आहे, कारण बऱ्याच लेडीजच्या बाबतीत असं होत असणार आहे. मला तरी असा अनुभव आलेला आहे. त्यामुळं मी तरी म्हणजे कस्टमरला म्हणजे मी तर बऱ्याच अनुभवातूनच आता शॉप टाकलेलं आहे आणि बरेच अनुभव 10 वर्षापासून मी या कामामध्ये आहे. आणि या कामामुळे मला भरपूर पैसा कमवलेला आहे. मी नाही असं नाही, भरपूर मला अर्निंग झालेली आहे. घरातून आपण बसून काम करू शकतो याच्यातून, शिलाई कामातून. तर खूप भारी व्यवसाय आहे. काही लेडीजला असं वाटतं की आपण घर बसून काहीतरी सुरुवात करूया, तर त्यांनी हे नक्कीच सुरुवात करा. फक्त या कामामध्ये तुम्हाला पेशन्स आणि प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. तुमची जर प्रॅक्टिस करण्याची तयारी असेल तर तुम्ही बिनधास्त या व्यवसायामध्ये उतरा आणि ह्या घरी जाऊन ट्राय करू. बट नाही, तुम्ही त्यांना तुमच्यासमोरच ट्राय करायला लावायचं आहे आणि तुमच्यासमोरच तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करायचा. कंटिन्यू करूया, कारण मला बऱ्यापैकी साड्या आहेत. अजून तर लाईट आलेली नाही आणि मला लाईट आल्यानंतर भरपूर साड्या आहेत पिको फॉलला आणि ब्लाऊज पण 3 ब्लाऊज स्टिच करायचे आहे. तर चला पाहूया. आणि ते ब्लाऊज स्टिच केल्यानंतर कसे होतात. सिंपल ब्लाऊज आहे त्यामुळं काहीच शेअर करणार नाही, झाल्यानंतर दाखवेल तुम्हाला कसं आहे ते.
म्हणजे साड्यांना फॉल वगैरे लावायचे होतेच, पण इथे मला एक ड्रेस आला होता बेबीचा, जी मला ऑर्डर द्यायची होती. आणि मी खण कपडा वगैरे सगळा इथून आणते, क्वालिटी एकदम सुंदर असते. कोणालाही जर ऑनलाईन ऑर्डर द्यायची असेल म्हणजे फ्रॉक्ससाठी खणाच्या कस्टमाइज नाव वगैरे टाकण्यासाठी, तर मी तुम्हाला पुढे दाखवेलच. मी कस्टमाइज ऑर्डर म्हणजे नेमकं काय म्हणते, फॅब्रिक पेंटिंग वगैरे करून तुम्हाला कस्टमायझेशन जर करून घ्यायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मला व्हॉट्सॲप करू शकता. आणि तुम्हाला ज्याही साईजमध्ये ज्याही कलरमध्ये ड्रेस हवा आहे फ्रॉकचा खणाचा, तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता. तर इथे पाहू शकता मी प्रॉपर 1 वर्षाच्या मुलीसाठी असा सुंदर खणाचा फ्रॉक बनवलेला आहे. आणि बॅक साईडला या पद्धतीने त्याला नॉड वगैरे दिली आहे ॲडजस्ट करण्यासाठी. फुग्याची बाही आहे. तर ज्यांनाही असं कस्टमायझेशन फ्रॉक वगैरे हवं असेल तर त्यांनी मला नक्की कॉन्टॅक्ट करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर. तर आता इथे मला वरती नावही टाकायचं आहे, तर ते नाव मी कसं कस्टमाइज करणार हेही तुमच्याशी शेअर करेल. आणि हा फ्रॉक पुण्याला डिलिवर्ड होत आहे. तर खूप सुंदर असा फ्रॉक झाला होता, ऑर्डर होती. तर तुम्हाला पुढे मी दाखवते कसं करते की कसं नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता विठू माऊली नावाचा फ्रॉक आहे हा, जो की मला द्यायचा होता. त्यानंतर पुढे मी अजून एक नाव कस्टमाइज करून फ्रॉक दिलेलं आहे, तेही मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल. बट इथे ही मला आषाढी एकादशीच्या आधीची ऑर्डर होती, जी की मी कंप्लीट केली होती. जसं की मी तुम्हाला सांगितलं की माझे व्हिडिओ थोडेसे लेट पडत आहे, त्यासाठी सॉरी. तर इथे मी विठू माऊलीचा फ्रॉक जो आहे तर तो मी फॅब्रिक पेंटिंगने करत आहे कस्टमाइज. तर इथे मी सिम्बॉल वगैरे पेन्सिलने व्हाईट पेन्सिलने ड्रॉ करून घेतलेला आहे. त्यानंतर माझ्याकडे जो छोट्या साईजचं ब्रश आहे त्या साईज मी नाव काढून घेतलं. आता पूर्ण व्हिडिओ मी रेकॉर्ड नाही करू शकले, बट हा जो रील्स मी शूट केला तर तोच पुढे मी ॲड करून देते. तर या पद्धतीने सुंदर असा फ्रॉक बनवला होता खणाचा, आणि ही ऑर्डरला पुण्याला जाणार होती. तर तुम्हाला विठू माऊलीचा असा कस्टमाइज फ्रॉक कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हालाही जर हा फ्रॉक आवडला असेल तर आधी जसं की मी स्क्रीनवर जो नंबर दिला होता त्या नंबरवर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्हालाही कस्टमायझेशन हवं असेल तर करून घ्या. तर इथे पहा स्क्रीनवर जो नंबर आहे त्यावर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. आणि फ्रॉक आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा. आणि कस्टमायझेशनसाठी या कॉन्टॅक्टवर तुम्ही मला मेसेज करायचा आहे, फक्त व्हॉट्सॲप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये आणि कलरमध्ये फ्रॉक अवेलेबल करून दिला जाईल. तर खूप खूप थँक्यू. कारण मला मी व्हिडिओच्या थ्रू सांगेल की मला भरपूर ऑर्डर आल्या होत्या या खणाच्या फ्रॉकसाठी. मी विठू माऊलीच्या म्हणजे आषाढी एकादशीच्या वेळेस खूप सुंदर अशा फ्रॉकी मी बनवून दिल्या. तर हा जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे बॅक कॅमेऱ्याने, तर या पद्धतीने हा फ्रॉक बनला होता आणि अतिशय खूप सुंदर. त्याचप्रमाणे तुम्हाला आता गणपतीमध्येही जर फ्रॉक हवे असतील किंवा स्कर्ट वगैरे हवे असेल, तर जसं मी जशा मला ऑर्डर येईल तशा मी तुमच्याशी ते नक्की शेअर करेल. तर इथेही तुम्ही पाहू शकता अर्जंट ब्लाऊज आले होते, लग्नाचे ब्लाऊज होते. आणि जी सध्याची जी ट्रेंडिंग साडी आहे जी की तक्षशिला साडी, तर त्याच साडीचा कलर जरा चेंज होतो, डबल कलरमध्ये साडी आहे. तर इथे मी बॅक साईडला या पद्धतीने काठाची उरलेली पट्टी आणि खाली मण्यांची लेस लावलेली आहे. आणि ही पण एक व्हायरल साडी आहे, इंस्टाग्राम व्हायरल साडी. तर त्याही साडीवरचं ब्लाऊज मी कसं स्टिच केलं ते दाखवते. तर हे जे मी ब्लाऊज तुमच्याशी शेअर करते हे मला लग्नाचे ब्लाऊज आलेले होते. तर सुंदर अशी इंस्टाग्राम व्हायरल साडीवर मी हे रफल स्लीव्ज आहेत, जे की सध्या ट्रेंडमध्ये आहे. आणि बॅक साईडला त्यांना आवडणाऱ्या गळ्यानुसार मी गळा हे करून दिलेला आहे. जिथे मी त्यांना सजेस्ट करते तसं तिथेही कस्टमरचं जर काही म्हणणं असेल तर आपण तेही आपल्याला ॲड करावं लागतं. आपण त्यामध्ये चेंज करू शकत नाही त्यांची इच्छा असल्यावर. तर इथे स्लीव्जचा जरा ट्रेंडच होता त्यामुळे ते दोन्हीही ब्लाऊजला सेम स्लीव्ज केलेले आहे. एक कटोरी ब्लाऊज आहे आणि दुसरा जो आहे तो प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. तर जो माझ्या हातामध्ये आहे तो कटोरी ब्लाऊज आहे. तुम्ही पाहू शकता लटकनवरून तुम्हाला लगेच लक्षात येईल की दोन्हीही ब्लाऊजचे चेंज आहेत. तर चला पाहूयात. तर ही आलेली आहे मला 4थी ऑर्डर. याआधी मी 2 ऑर्डर दिलेले आहे. एक पाथर्डीलाही दिलेली आहे, जी की आपल्याला सगळ्यांनाच माहीत असेल, आपलं ग्रामदैवत मोहटा पाथर्डी. तर तिथे एक ऑर्डर दिलेली आहे. त्यानंतर मी पुण्याला एक ऑर्डर दिली, या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं. तर त्यानंतर ही 4थी ऑर्डर आहे माझी. त्याआधी मी इथे नेवासा फाट्यावर एक ऑर्डर दिली होती. तर ही जी फ्रॉक आहे तर ही फ्रॉक 4 ते 5 वर्षाच्या मुलीसाठी आहे.
आणि खूप सुंदर अशी फ्रॉक बनवली आहे. विठू माऊलीचीच ऑर्डर होती ही सुद्धा. तर भरपूर अशा ऑर्डर मला आल्या होत्या खणाच्या फ्रॉकच्या एकादशीच्या आधी. तर मी जवळजवळ 8 ते 9 ड्रेसच्या ऑर्डर दिल्या होत्या आणि त्या कंप्लीटही केल्या होत्या. तर बऱ्याच जणांना म्हणजे जो की जांभळा रंग आहे खणाचा निळा तोच पसंत पडायचा. त्यामुळे मी त्याच्यामध्ये एक म्हणजे एकासोबतच मी पूर्ण कपडाच आणून ठेवलेला होता आणि याच प्रकारच्या ह्याच कलरच्या फ्रॉकच जास्त सेल झाल्या असल्यामुळे त्याच्याच ऑनलाईन ऑर्डर जास्त होते आणि मी त्याच दिल्या. तर तुम्हाला इथे मी दाखवते. आणि कस्टमरला हाच रंग आवडतो त्यामुळे आपण त्याच्यामध्ये फारसा चेंज करू शकत नाही. तर या पद्धतीने तुम्हाला विठू माऊलीचे सिम्बॉल आणि विठू माऊली नाव, फुग्यांची स्लीव्ज, तर याच पद्धतीने तुम्हालाही हवे असेल तर दसरा वगैरे आलेला आहे, गणपतीचं पण तुम्हाला प्रिंटआउट करून मिळेल किंवा फॅब्रिक पेंटिंगने डिझाईनही करून मिळेल. तर खूप सुंदर अशा फ्रॉक आहेत ज्या की तुम्ही मागू शकतात. फिटिंगला एकदम परफेक्ट बसतात. कपडा अगदी स्किन फ्रेंडली आहे आणि मागे बटन किंवा हुक दिलेले आहे. मोठ्या मुलींसाठी हुक दिलेली आहे. यामध्ये तुम्ही टॉप आणि स्कर्ट पण स्टिच करून घेऊ शकता ऑर्डरनुसार. तर वयानुसार तुम्हाला त्याचे चार्जेस वेगळे असतील आणि ते पेड करावे लागतील. प्लस जर शिपिंग चार्जेस आहेत तर तेही तुम्हाला पेड करावे लागतील एक्स्ट्रा. तर चला पाहूयात पुढे. हा एक फ्रॉक आहे. तर हा जो फ्रॉक आहे, फ्रॉक म्हणण्यापेक्षा मिडी टॉप म्हणून आपण म्हणतो त्याला. तर वेलवेटचा मिडी टॉप या पद्धतीने मी स्वतः स्टिच केलेला कस्टमाइज ड्रेस आहे. आणि हा जो ड्रेस आहे तर हा ड्रेस म्हणजे हा व्हिडिओ जो आहे हा त्याच्या दुसऱ्या दिवशीचा आहे. काम असल्यामुळं किंवा साधे ब्लाऊज असल्यामुळं मी व्हिडिओमध्ये दाखवले नाहीत. बट हा जो मिडी टॉप आहे तर हा मिडी टॉप आपल्याला वन साइडेड नेक शोल्डरसहित आपला अकलूजला पण पार्सल जाणार होतं. तर ही जी ऑर्डर आहे ही अकलूजची आहे. तर चला तुम्हाला दाखवते. इथे तुम्ही पाहू शकता मी जो मिडी ड्रेस किंवा मिनी ड्रेस म्हणतो आपण, किंवा 3 वर्षाच्या बेबीसाठी जो आपण शॉर्ट ड्रेस वन पीस म्हणतो, तर हा वन पीस मी इथे स्टिच केलेला आहे. इथे पूर्ण मोती दिलेले आहेत. फक्त वेलवेटचा 1 मीटरच्या वेलवेटच्या कपड्यामध्ये हा ड्रेस रेडी होतो 3 वर्षाच्या बेबीसाठी. तर इथे वन साईड ट्रिप्स दिलेली आहे आणि इथे वन साइडेड गळा दिलेला आहे. इथे फ्लावर, सुंदर असं फ्लावर करून लावलेला आहे आणि वन साइडेड गळा आहे याचा. पूर्ण बॅक साईड प्लेन आहे आणि हे मोती आपण हाताने म्हणजे अटॅच करून लावलेले आहे. तर या पद्धतीचा ड्रेस जर तुम्हालाही ऑनलाईन मागवायचा असेल तर मला डायरेक्ट मेसेज करा, DM करा आणि यामध्ये विविध कलर किंवा विविध साईजनुसार तुम्हाला ते ड्रेस अवेलेबल करून दिले जातील. ऑल वर्ल्ड शिपिंग. तर अशाच सुंदर सुंदर ड्रेससाठी आपल्या इन्स्टा पेजला फॉलो करा आणि तुम्हाला जर ड्रेस आवडले असेल तर नक्की कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. तर इथे आपण अजून एक फ्रॉक बनवणार आहोत जो की 1 वर्षाच्या मुलीचा असेल. तर इथे मी खालची जी पट्टी आहे मिऱ्याची ती काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर ती जी पट्टी आहे ती अस्तरची पट्टी खणाच्या वरच्या साईडला काठाच्या वरती ठेवलेली आहे. कारण काठापेक्षा अस्तर जे आहे ते 1 ते 1.25 इंचनी आतून कमी घ्यायचं आहे. तर अस्तर जे आहे ते 7 इंच आहे आणि ड्रेस जो आहे तो 8 इंचचा आहे. म्हणजे जवळजवळ खालचा जो घेर आहे तो 8 इंचचा तर रेडी होणार आहे. त्यानंतर इथे वरती मी 1 वर्षाच्या मुलीचा ड्रेस बनवते त्यामुळं 5 ते 6 इंच वरचा पुढचा आणि मागचा घेर घ्यायचा आहे आणि बाही आपल्या अंदाजाप्रमाणे घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मी कटिंग करून घेत आहे लगेच. खूप इझी आहे. तुम्हाला जर असे फ्रॉक बनवायचं असतील वर्षाच्या मुलीसाठी किंवा साईजनुसार तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, आपण त्यावर एक व्हिडिओ बनवूयात. आणि इथे मी पूर्ण फ्रॉक कट करून घेत आहे. त्यानंतर इथे माझे कटिंग झाल्यानंतर हा जो फ्रॉक आहे हा मी लगेच स्टिच करायला घेणार आहे. तर चला पुढे पाहूया. हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या इन्स्टा पेजवर ज्याचं नाव आहे भावना फॅशन डिझायनर. आणि इथे तुम्ही पाहू शकता खणाचा जो फ्रॉक होता तर तो फ्रॉक मी बनवलेला आहे आणि हा फ्रॉक जो आहे हा 4 वर्षाच्या मुलीचा आहे ॲक्च्युली. तर इथे बॅक साईडला तुम्हाला असं फिटिंगला पण ॲडजस्ट करून दिलं जाईल नॉट लावून आणि पुढे अशी फॅब्रिक पेंटिंग बनवून दिली जाईल. तर या फ्रॉकची म्हणजे याच फ्रॉकसारखी जर तुम्हाला फ्रॉक बनवून घ्यायची असेल खण पॅटर्नमध्ये आणि दुसऱ्या कोणत्या कलरमध्ये तर तुम्ही मला DM करू शकता. तुम्हाला तुमच्या आवडीच्या रंगानुसार आणि हव्या त्या साईजमध्ये तुम्हाला फ्रॉक बनवून मिळेल. इथे तुम्ही पाहू शकता सुंदर असा खणाचा फ्रॉक मी बनवलेला आहे.
बॅक साईडला तर इथे बॅक म्हणजे हुक वगैरे अटॅच केलेले आहे, म्हणजे जरीही ते म्हणजे जरीही मुलींचे वय वाढले तरी तुम्हाला तिथे ॲडजस्ट करता येऊ शकतं. तर हा फ्रॉक मी पफ स्लीव्ज वगैरे टाकून या पद्धतीने बनवलेला आहे. तर सेम अजून एक फ्रॉक मी बनवलेला आहे, तो तुम्हाला दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता, हा जो फ्रॉक आहे हा 7 ते 8 महिन्याच्या म्हणजे वर्षापर्यंत येऊन जाईल, वर्षापर्यंतच्या मुलीचा आहे हा. तर याला पण मी सुंदर अशी पफ स्लीव्ह दिलेली आहे, हे पाहू शकता. खूप छान पफ स्लीव्ह दिलेली आहे आणि फ्रॉक इतकं सुंदर झालं आहे ना छोटा छोटा, हे पाहू शकता. बॅक साईडला ॲडजस्टमेंटला बटन लावणार आहे इथे, कारण जोवर मुलं असे रांगतात वगैरे किंवा एका जागेवर खेळतात त्यावेळेस त्यांना हुक टोचायची शक्यता असते, त्यामुळे इथे बटन लावणार आहोत. आणि इथे पुढे फ्रंट साईडला आपल्याला इथे कस्टमाइज करायचं आहे, नाव टाकायचं आहे. तर ही फ्रॉक ॲक्च्युली माझ्या भावाच्या मुलीचीच आहे, त्यामुळे इथे आपण वृंदा नाव टाकून इथे त्याला कस्टमाइज करणार आहोत. आणि याचा फोटो वगैरे पण मी इन्स्टावर अपलोड करणार आहे, की फॅब्रिक पेंटिंग आणि कसं बनवलं आहे तो फ्रॉक पूर्ण झाल्यावर कसं दिसेल. तर हा एक फ्रॉक आहे जो की मी बनवलेला आहे, कस्टमाइज फ्रॉक आणि वर्षाच्या मुलीचा आहे. तुम्हाला हव्या तशा रंगामध्ये आणि हव्या त्या साईजमध्ये फ्रॉक बनवून मिळेल. आणि तुम्हाला स्कर्ट टॉप वगैरे असे कोणतेही जर ड्रेस कस्टमाइज करून घ्यायचे असेल किंवा पार्टीवेअर ड्रेस पण तुम्हाला बनवायचे असेल तर तुम्ही आपले इन्स्टाचे व्हिडिओ चेक करू शकता. त्यामध्ये मी दिलेलं आहे की आपल्या ज्या ऑर्डर आहेत त्या ऑनलाईन ऑर्डर आपण ॲक्सेप्ट करतो आणि बाहेर तुम्ही हवे तिथे हवे त्या ठिकाणी आपण तुम्हाला देऊ शकतो. सोबतच तुम्हाला जर कटोरी, प्रिन्सेस कट, फोर्टक्स किंवा बोटनिक ब्लाऊजचे जर पेपर पॅटर्न्स हवे असतील तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचं आहे किंवा इन्स्टाला DM करा. तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्हाला समजून सांगितले जाईल आणि पेपर पॅटर्न दिले जाईल. सोबतच तुम्हाला जर पेपर पॅटर्न्सच्या बाबतीत काहीही अडचण आली पेपर पॅटर्न दिल्यानंतर तर त्यानुसारही तुम्हाला मार्गदर्शन केले जाईल. किंवा इथून पुढे तुम्हाला जर पेपर पॅटर्न घेतल्यानंतर काहीही अडचण आली तर तुम्ही मला डायरेक्ट फोन करून विचारू शकता किंवा मेसेज करून विचारू शकता. व्हिडिओ कॉलवर तुमची अडचण दूर केली जाईल पेपर पॅटर्नविषयी. तर थँक्यू सो मच. तर इथे तुम्ही पाहू शकता 11:15 वाजलेले आहे जवळजवळ आणि ही जी फ्रॉक आहे मी फॅब्रिक पेंटिंग करून घेणार आहे. तर इथे झालं आहे माझं फॅब्रिक पेंटिंग. खाली मी जो रायटिंग पॅड होता तर तो पॅड घेतला होता आणि या पद्धतीने ते तुळशी वृंदावनामध्ये वृंदा नाव आपण कस्टमाइज केलेलं आहे. 1 वर्षाच्या मुलीसाठीचा फ्रॉक आहे, खूप छान वाटतो आणि तिचा फ्रॉक घातल्यानंतर कसा दिसतो तर त्याचाही मी पुढे फोटो लावून देईल. खूप सुंदर झालेला आहे फ्रॉक. आणि तुम्हालाही जर या प्रकारचे कस्टमाइज ड्रेस बनवून घ्यायचे असेल, जसं की आता दसरा, गणपती आलेले आहे, तर हा जर व्हिडिओ जर लेट पडलेला आहे गणपतीच्या 8 दिवस आधी, त्यामुळे तुम्हाला गणपतीत जरी नाही मिळाली तरी नवरात्रीमध्ये दसऱ्याच्या हिशोबाने जर तुम्हाला ड्रेस हवे असतील तर तुम्ही आम्हाला नक्की स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आधी कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला हवे ते ड्रेस हवे त्या ठिकाणी मागवू शकता. तर हा स्टिच केलेला ड्रेस तुम्हाला कसा वाटला आणि फॅब्रिक पेंटिंग ही कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला कनेक्ट राहा. त्याआधी तुम्हाला कस्टमाइज केलेला फ्रॉक नक्कीच आवडला असेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे जे ब्लाऊज आहे तर हे जवळजवळ 48 चेस्टच्या मापाचं ब्लाऊज आहे आणि बाही भरपूर मोठी. तर 2 एक सिल्कचा रेड पीस आणि 2 साडीमधला क्रीम कलरचा पीस लायनिंगचा, या पद्धतीने 2 ब्लाऊज मिक्स करून किंवा 2 पीस मिक्स करून, एक साडीतला आणि दुसरा सिल्कचा प्लेन, असं दोन्ही मिक्स करून मी हे ब्लाऊज स्टिच केलेलं आहे. आणि थोडीशी हटकी काहीतरी वेगळी डिझाईन आहे. मला अर्जंट असल्यामुळं मी कोणताही व्हिडिओ काढलेला नाही, फक्त मी ब्लाऊज देताना हा थोडासा 2 मिनटं व्हिडिओ शूट केला होता. तर कसा झाला कमेंट करून नक्की सांगा ब्लाऊज.
तर इथे मी ही जी बांधणीची साडी आहे या साडीला पिको फॉल करून घेतलेला आहे. त्यानंतर त्याच्यावरचा जो ब्लाऊज आहे तो सिंपल साधा शिवलेला आहे. कारण या वर्षी म्हणजे लग्न झाले तरीही लग्न तिथे नसताना भरपूर लग्न झाले आणि अनएक्सपेक्टेडली ब्लाऊजच्या ऑर्डर पण खूप साऱ्या आल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक वेळी व्हिडिओ काढणं शक्य होत नाही. त्यामुळं जसं जमेल तसं थोडासा शॉर्ट व्हिडिओ घेऊन मी काढायचा प्रयत्न केला आणि एडिटिंगलाही भरपूर वेळ लागतो. तर ते पहिलं ब्लाऊज होतं आणि हे सेकंड ब्लाऊज आहे कस्टमरचं. तर कटोरी ब्लाऊजची फिनिशिंग तुम्ही पाहू शकता आणि तुम्हालाही जर अशा प्रकारचे कटोरी ब्लाऊज स्टिच करायचे असतील अगदी फिनिशिंगमध्ये तर तुम्ही नक्की आपल्याकडून पेपर पॅटर्न्स ऑर्डर करू शकता. तर माझ्या हातामध्ये हा वाईन कलरचा ब्लाऊज पीस दिसतोय. तर हा ब्लाऊज शिवून कसा येईल हे मी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल. तोपर्यंत थँक्यू.